नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अनिताज किचन मध्ये. तर मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी खास बनवणार आहे चिकन अंगारा. आणि चिकन अंगारा बनवण्यासाठी जे साहित्य लागणार आहे ते ऑलरेडी मी डिस्क्रिप्शन मध्ये तुमच्यासाठी लिहिलेलं आहे. तर चला तर वळूया आपल्या चिकन अंगारा बनवण्याच्या कृतीकडे. चिकन अंगारा ही जी रेसिपी आहे यासाठी मी एक खास असा अंगारा मसाला बनवणार आहे. त्या अंगारा मसाल्यासाठी मी आपली दालचिनी आहे, लवंग आहे, हिरवी वेलची आहे, काळी मिरी आहे, लाल सुक्या मिरच्या आहेत, अख्खे धने आहेत. ह्या सगळ्या गोष्टी एका पॅन वरती टॉस करून नंतर मिक्सर मध्ये त्याची बारीक पावडर करून घेतलेली आहे. तर हा अंगारा मसाला आपण आपल्या चिकन अंगारासाठी वापरणार आहोत. सर्वप्रथम आपण चिकन मॅरिनेट करणार आहोत आणि ते मॅरिनेट सुद्धा आपण एका पॉट मध्येच करणार आहोत आणि त्याच पॉट मध्ये आपण ते चिकन शिजवून घेणार आहोत. ही एक युनिक पद्धत आहे चिकन अंगारा बनवण्याची. तर चालू करूया कृतीसाठी. सर्वप्रथम एका बाउल मध्ये चिकन घेऊया, त्यामध्ये कट टाकूया, त्यात टाकूया आता चिकन अंगारा मसाला, आलं लसूण पेस्ट, काश्मीरी लाल मिरची पावडर, टोमॅटो प्युरी आणि चवीनुसार मीठ. तर अशा प्रकारे आपलं जे मॅरिनेशन आहे ते आता जवळजवळ तयार झालेलं आहे. आपण सेम पॉट मध्ये हे चिकन शिजवणार आहोत आणि ह्याच्यासाठी आपल्याला जो कांदा लागणार आहे तो आपण अगोदरच तळून घेतलेला आहे. जसा आपण बिर्याणीसाठी कांदा घेतो त्या प्रकारे आपण हा कांदा तळून घेतलेला आहे आणि तो कांदा आता मी ह्या मॅरिनेशन मध्येच टाकणार आहे. आपला चिकन मॅरिनेट होत आहे. यामध्ये मी आता टाकणार आहे थोडस तेल. चला तर आपण चालू करूया आपलं चिकन अंगारा शिजवून घेण्यासाठी. डायरेक्ट मॅरिनेशन सकट हे चिकन अंगारा आपल्याला आता शिजवून घ्यायचं आहे की नाही मित्रांनो? युनिक रेसिपी तुम्हाला बोललेलो ना, काय ना काहीतरी मी युनिक तुमच्यासाठी घेऊनच येणार आहे. अतिशय सोपी रेसिपी आहे. चिकन मॅरिनेट करायचं, एकत्र ठेवायचं गॅस रेंजवर, चालू पडायचं आपलं दुसरं काम करण्यासाठी. त्याच्यानंतर तुम्हाला चपात्या बनवायच्या असतील, राईस शिजवून घ्यायचं असेल, चालू करा, चिकन शिजत राहणार आहे साइड बाय साइड. मित्रांनो, आपला मसाला जो आहे अंगाराचा तो चिकन सकट कुक होणार आहे. आपण काय करूया, ह्याला लीड लावूया आणि मंद आचेवरती आपल्याला आपला चिकन अंगारा शिजण्यासाठी ठेवायचा आहे. मित्रांनो, हे चिकन शिजण्यासाठी एक 10 ते 15 मिनिटं लागेलच. आणि एक गोष्ट विशेषतः आपल्याला लक्ष द्यायची आहे की आपण चिकन मध्ये थोडंही पाणी घातलेलं नाहीये. चिकन शिजतानाच जे पाणी आपोआप सोडतंय त्याच पाण्यामध्ये आपल्याला आपलं हे चिकन अंगारा जे आहे ते शिजवून घ्यायचं आहे. तर मंडळी, आपलं चिकन अंगारा जो आहे तो जवळपास तयार झालेला आहे. आपण ह्याला आता काय करणार आहोत, आपण ह्याला आता मस्तपैकी स्मोक देणार आहोत. मग तो जो चिकन अंगाराला जो फ्लेवर येणार तो तर लाजवाब असणार आहे. चालू करूया चिकन अंगाराला स्मोक देण्यासाठी. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपला चिकन अंगारा तयार झालेला आहे. आपण तो आता सर्व करणार आहोत आणि आपण तो टेस्ट करून मी तुम्हाला सांगणार आहे तर ते कसं झालेलं आहे. पण जरा थांबा, टेस्ट करण्यासाठी मी खास एका व्यक्तीला बोलवलेला आहे. तर ती व्यक्ती तुम्हाला सांगणार आहे की आपला चिकन अंगारा जो आहे तो कसा झालेला आहे. तर मित्रांनो, आता माझ्यासोबत आहे माझा लहान भाऊ प्रथमेश. तो आपल्याला टेस्ट करून सांगणार आहे की आपलं चिकन अंगारा झालं कसं आहे. प्रथमेश हा खाण्याचा एकदम शौकीन आहे म्हणून मी आज त्यालाच खास बोलवलेला आहे. तर प्रथमेश, आम्हाला टेस्ट करून तू आता सांगणार आहेस की हे कसं झालेलं आहे. स्वादिष्ट कसं आहे?
कोळशाचा जो स्मोकी फ्लेवर येतो आहे तो एकदम म्हणजे याची चार चांद लगा दे इसको. वाव. थँक्यू. तर मंडळी, तुम्ही आमची ही आजची चिकन अंगाराची रेसिपी घरी नक्की ट्राय करून बघा. ती तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कळवा. भेटू पुढच्या एपिसोड मध्ये काही नव्या रेसिपी सकट. तोपर्यंत खात राहा आणि हसत राहा.